श्री स्वामी समर्थ. ज्यावेळी तुमची वाईट वेळ सुरू असते त्यावेळी थोडं संयम राखा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि या खोल सागरातून, या संकटाच्या सागरातून तुम्हाला ते निश्चितच बाहेर काढतील. कारण मीपणा हा प्रत्येकाकडे असतो, पण ज्याच्याकडे स्वामी भक्ती असेल त्याच्याकडे मीपणा हा काहीच कामाचा नसतो. कुणासाठी तुम्ही धावून गेलात तर ती माणुसकी असते आणि कुणालाही तुम्ही मदत न करता फक्त स्वतःचं पाहिला तर तो स्वार्थ असतो. तसं बघितलं तर जगामध्ये प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, तुम्ही देखील सुंदर आहात. फक्त ते तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. तुमचे विचार किती सुंदर आहेत आणि तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर स्वामींवरती खरीखुरी श्रद्धा असेल, खरीखुरी भक्ती असेल, स्वामींवरती प्रेम असेल, विश्वास असेल आणि तुम्हाला स्वामींचे विचार मनापासून पटत असतील तर तुमचे विचार आजच बदला आणि स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार नक्कीच चालण्याचा प्रयत्न करा. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचं वारं निश्चितच वाहणार आणि दुःखाचं सावट नक्कीच दूर होणार. इतकी वर्ष संघर्ष करता करता आपण जिथंपर्यंत पोहोचलोय त्याचा अभिमान तुम्ही जरूर बाळगा आणि यापुढे आपल्याला जिथंपर्यंत पोहोचायचं ठरवलं आहे आपण तिथंपर्यंत आपण नक्कीच पोचणार आहेत याचा विश्वासही ठेवा. कधी कधी माणूस चुकीचा नसतो आणि जन्मतः कुठलाच माणूस चुकीचा नसतो. वेळ आणि परिस्थिती त्याला चुकीचं करायला भाग पाडते आणि ज्याला वेळेनुसार, परिस्थितीनुसार चूक लक्षात येते आणि तो सुधारून पुढच्या चांगल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असतो, त्यालाच खऱ्या आयुष्याचं गणित कळतं आणि त्याला परमेश्वराची साथ नक्कीच असते. पण त्याला चूक कळूनही ती समजून घ्यायची नसते किंवा त्या चुकीमध्ये बदल करायचा नसतो. मग तो निसर्गाच्या पुढेही त्याचं काही चालत नाही. कारण अशक्य गोष्टी शक्य होतातच, पण आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात आणि वेळेवर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी लक्षात आल्यानंतरच निश्चितच कुठल्याही गोष्टीमध्ये कार्य घडत असतं. नेहमी वाहणारा झरा हा एखाद्या ठिकाणी थांबला तर त्याचं डबक्यामध्ये रूपांतर होत असतं आणि त्याच डबक्यावर प्रदूषित वायू, नकारात्मक विचारांचं वातावरण तिथे तयार होत असतं. तसंच तुमच्या आयुष्याचंही असतं. नेहमीच आपल्या आयुष्याचं हे गणित आहे, आपल्या आयुष्याचं जे वाहणारं वारं आहे ते नेहमीच असंच वाहत राहिलं तर ते अगदीच एका झऱ्याप्रमाणे काम करत राहणार आहे आणि त्यामध्ये नकारात्मकतेचा जो काही कचरा असेल तो देखील बाजूला होणार आहे. पण ते जर एका ठिकाणी थांबून राहिलं तर ते साचत राहणार आहे आणि पुढे जाऊन त्याचा परिणाम तुमच्याच विचारांवरती होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नसते, ती कालांतराने बदलतच असते आणि बदल हा निसर्गाचा नियमच आहे. पण जो व्यक्ती ती बदल जाणून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती निश्चितच यशस्वी होत असते. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही, तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून. कारण अडचणी आणि तक्रारी या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, पण त्यातून बाहेर पडून पुढे जाण्याचा मार्ग ज्याला दिसतो आणि जो शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्यालाच पुढे जाऊन निश्चित ध्येय मिळत असतं. कोणत्याही माणसाला अडचणी नेहमीच येत असतात, पण त्या अडचणीमधूनच पुढे जो मार्ग काढत चालत राहतो त्यालाच पुढचा मार्ग सापडत असतो. कधी कधी जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं, त्यावेळी थोडं वाईट वाटतं आणि खूप मनस्तापही येत असतो. पण काही काळ गेला की मग आपल्याला समजतं झालं ते बरंच झालं आणि यातून एक चांगली गोष्ट नक्कीच झाली. जे घडलं ते नेहमी चांगल्यासाठीच घडत असतं. एक वाईट घडलं तर त्यात पुढे जाऊन एक चांगली गोष्ट निश्चितच घडत असते. त्यामुळे घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीला निश्चितच काहीतरी कारण असतं, वेळ असते आणि ती वेळ आली की त्या गोष्टी घडतात आणि तुमच्या आयुष्याचं गणितच बदलून जातं. प्रत्येक पावलावरती काहीतरी वळणं नक्कीच येत असतात आणि प्रत्येक पावलावरती तुम्हाला कधी यश येतं, कधी अपयश येतं. पण तुमचे विचार जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने ठेवला तर तुम्हाला निश्चितच यश मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आणि जो सकारात्मक असतो त्याच्या पाठीशी ब्रह्मांड नायक स्वामी निश्चितच असतात. इथे तर माणसामध्ये फक्त चढाओढ पाहायला मिळते. कुणी प्रगती करत असेल, पुढे जात असेल त्याच्यावर जळतात आणि जर कुणी काहीच करत नसेल, असाच वाया गेला असेल तर त्याला नावे ठेवतात.
म्हणजे दोन्ही तोंडाने बोलणारे लोक या समाजामध्ये असतातच. पण तिकडे त्या टीका करणाऱ्यांकडे लोकांकडे आपण दुर्लक्ष करून आपलं कार्य आपण करत राहायचं. आपण चांगल्या मार्गावरती आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं कार्य करत राहायचं. कारण आपली प्रगती करायला त्याने कोणी येणार नाही आहेत. जी लोक तुमच्यावर टीका टिप्पणी करतात ती लोक तुमची प्रगती करायला येणार नाहीत. कारण तुमची प्रगती तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. आणि त्या लोकांना स्वामी कधीच साथ देत नाहीत. ज्यांच्या मनामध्ये चांगला भाव असतो त्याच व्यक्तींना स्वामींची साथ असते, हे लक्षात घ्या. या जीवनामध्ये असे अनेक रंग आहेत. तसं बघायला गेलं तर तुम्हाला लाखो रंग पाहायला मिळतील. पण माणसाचा असा एक रंग आहे जो कधी दिसून येत नाही. आणि ज्यावेळी तुमची दुःखाची वाईट वेळ सुरू असते, तुमची वाईट परिस्थिती असते, त्यावेळी माणसाचा हा खरा रंग कसा आहे ते तुम्हाला दिसून येतं. कोण त्यावेळी तुमच्यासोबत उभं राहतं किंवा कोण तुम्हाला दुर्लक्ष करतं हे सगळं तुमच्यासमोर येतं. आणि असे हे आयुष्याचे रंग असतात. आणि कोणते रंग आपण सोबत घेऊन जावेत, कोणत्या रंगाकडे आपण दुर्लक्ष करावं हे आपल्या हातात असतं. माणसाचा हा असाच एक रंग आहे जो माणुसकीच्या रंगामध्ये लपलेला असतो आणि ती वेळ आल्यानंतर आपल्याला दिसून येत असतं. तसं आयुष्यामध्ये मिळालेले प्रत्येक रंग छानच असतात. आणि आपले आयुष्य हे एक कोरं कागद असतं. ते आपल्याला वेगवेगळ्या रंगांनी, वेगवेगळ्या चांगल्या भावनांनी, विचारांनी आणि आपल्या कर्तृत्वाने घडवायचं असतं आणि अगदी रंगवून टाकायचं असतं. तर हेच आपल्या आयुष्याचं गणित असतं. आणि स्वामी तर नेहमी आहेत पाठीशी. आणि भीतोस कशाला, स्वामी पाठीशी आहेत. आणि निसंकोचपणे त्यांच्यावर सर्व सोपवून आपलं कार्य करायचं. आणि थोडा संयम आणि विश्वास स्वतःवरती ठेवायचा. आणि तसाच विश्वास स्वामींवरती ठेवायचा. जसं तुम्ही लहानपणापासून संघर्ष करत आजपर्यंत इथंपर्यंत पोहोचला आहात आणि खूप साऱ्या गोष्टी पाठीमागे सोडून नवीन गोष्टी तुम्ही शिकला आहात, मिळवला आहात, तर असंच तुम्हाला पुढचंही आयुष्याचं गणित असणार आहे. आणि असाच संघर्ष आणि अशीच वाटचाल तुमची असणार आहे. आणि ज्याचा संघर्ष मोठा असतो त्याचं यशही तितकंच मोठं असतं, हे लक्षात घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारी वेळ ही खूप जखमा देत असते आणि कधी आयुष्य खूप आनंदाने भरून देत असते. वेळ कुणाचीही सारखी राहत नाही. कधी सुख असतं तर कधी दुःखही असतंच. पण सुखापेक्षा दुःख जास्त असतं. आणि दुःखाशिवाय माणसाला सुखाचीही किंमत कळत नसते. ज्यानं प्रत्येक गोष्ट अनुभवले, ज्यानं संघर्ष अनुभवला आहे त्याला सुखाची किंमत निश्चितच कळत असते. आणि पुढे जाऊन कुठल्याही उंचीवर तो पोहोचला तरी त्याचे पाय निश्चितच जमिनीवर राहतात. पण ज्याला संघर्षाचीच किंमत माहिती नाही आहे त्या व्यक्तीला गर्व, अहंकार हा साहजिकच येणार आहे. आपण मनातून समाधानी आणि आनंदी असलो तर तेच आपल्या बाह्य रूपावर दिसून येत असतं. त्यामुळं अंतर्मनातील शांतता आणि समाधान जर तुमच्याकडे असेल, निश्चितच भगवंताच्या जवळ आहात.